विद्यार्थी मित्रांनो, 8वी पाठ्यपुस्तकातील जनरल सायन्स या विषयाअंतर्गत तिसरा युनिट आपण सुरू केलेला होता मागे. फोर्स अँड प्रेशर याबद्दल, फोर्स आणि प्रेशर याबद्दल आपण अभ्यास करतो आहे. त्यापैकी इनर्शिया हा भाग आपला सुरू होता. बघा, वी हॅव सीन दॅट ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू ही कधी जागा बदलते तिची, ज्या वेळेला आपण त्याला फोर्स लावतो, म्हणजे बल देतो. बरोबर आहे. इन द अब्सेन्स ऑफ अ फोर्स, म्हणजे ज्या वेळेला बल नसतं, ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. तर जोपर्यंत आपण त्याला बल लावत नाही तोपर्यंत ती वस्तू त्या ठिकाणावरून हलत नाही, म्हणजेच त्याची जी काही स्टेट आहे, स्थिती जी आहे ती बदलत नाही. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. पुढील उदाहरण आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ट्राय दिसमध्ये. टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. एका काचेच्या ग्लासवर म्हणा किंवा ग्लासवर आपल्याला एक पोस्ट कार्ड ठेवायचं आहे. कीप अ 5 रुपी कॉईन ऑन इट. त्याच्यावर 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आता कौशल्यपूर्णरित्या आपल्याला ते कार्ड आपल्याला बाजूला करायचं आहे. द कॉईन स्ट्रेट अवे फॉल्स इन द ग्लास. जो कॉईन आहे तो सरळ सरळ त्या काचेच्या ग्लासमध्ये म्हणा किंवा साध्या ग्लासमध्ये पडेल. हॅव यू एव्हर डन धिस. कधी करून पाहिलेलं आहे का तुम्ही? नसेल करून पाहिलं तर करून पहा, तुम्हाला हा प्रयोग लक्षात येईल. ॲक्टिव्हिटी सेकंड पहा. हँग अ ½ kg मास टू अ स्टँड. अर्धा किलोग्रॅम वजन एका स्टँडला आपल्याला बांधायचं आहे विथ अ स्ट्रिंग, धाग्याने. टाय अनदर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. दुसरं वजनसुद्धा आपल्याला लावायचं आहे त्याला आणि त्याला लटकतं तसंच ठेवायचं आहे. नाव पुल द स्ट्रिंग टू विथ अ जर्क. आता जर समजा आपण 2 दोऱ्यांना बांधलेलं आहे, एका दोरीला अर्धा किलो वजन आणि दुसऱ्या दोरीला सुद्धा एक तसंच वजन बांधलेलं आहे. दुसरी स्ट्रिंग आपल्याला ओढायची आहे. कीप इट हँगिंग. नाव पुल द स्ट्रिंग टू विथ अ जर्क. झटक्याने आपल्याला दुसरी दोरी ओढायची आहे. द स्ट्रिंग टू ब्रेक्स बट द मास डज नॉट फॉल. दोरी तुटेल परंतु वजन ते पडणार नाही. बरोबर आहे. हाव मास डज नॉट मूव. हेवी मास डज नॉट मूव. जे वजन जास्त असते ते मूव होत नाही. नाव पुल द स्ट्रिंग टू स्लोली. आता दुसरं जे वजन आहे ते आपल्याला, दुसरी जी दोरी आहे ते आपल्याला हलक्याने ओढायची आहे. दिस इज बिकॉज द स्ट्रिंग 1 ब्रेक्स. पहिली दोरी तुटेल अँड द मास फॉल्स डाऊन. वजन खाली पडेल. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग 2 ड्यू टू द मास. वजनामुळे त्या दोरीमध्ये जे काही टेन्शन तयार झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची प्रक्रिया घडून येते. हे आपल्याला प्रेशर या भागामध्ये शिकायचं आहे, त्यामुळे लक्ष द्या. ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टंट स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूची जी काही टेंडन्सी आहे, म्हणजे त्याचा जो गुणधर्म आहे, टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे जसंच्या तसं राहण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण इनर्शिया म्हणतो. म्हणजे एखादी वस्तू जर जशी ठेवलेली आहे तशीच जर राहत असेल त्याला आपण त्या पर्टिक्युलर वस्तूचा इनर्शिया असं म्हणतो. दिस इज व्हाय ॲन ऑब्जेक्ट इन स्टेशनरी स्टेट रिमेन्स इन द सेम स्टेट अँड ॲन ऑब्जेक्ट इन द मोशन रिमेन इन द स्टेट ऑफ मोशन इन द ॲब्सेन्स ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. याच कारणाने एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते जोपर्यंत त्यामध्ये व्यत्यय आणला जात नाही, आणि जी वस्तू मुवमेंटमध्ये असते, मोशनमध्ये असते, ती मोशनमध्ये राहते जोपर्यंत त्याला एक्सटर्नल फोर्स दिल्या जात नाही. टाईप्स ऑफ इनर्शिया बघूया आपण. म्हणजे इनर्शियाचे किती प्रकार आहे बघा. पहिला आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे ज्या वेळेला स्थिर असते एखादी वस्तू त्यावेळेला त्याचा इनर्शिया. ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहेरंट प्रॉपर्टी. पहा, इनहेरंट प्रॉपर्टी म्हणजे त्या वस्तूला जोपर्यंत बाह्य बल कार्यरत होत नाही तोपर्यंत ती वस्तू जशीच्या तशी राहते. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. याला आपण स्टेट ऑफ रेस्ट अर्थात जशीच्या तशी वस्तू जर राहत असेल तर त्याला इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट ही पहिला प्रकार आपल्याला पाहता येईल. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे इनर्शिया ऑफ मोशन. नावामध्येच आहे. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. ही एक स्वतंत्रपणे अशा प्रकारची एक वस्तूची स्थिती आहे ज्या वेळेला एखादी वस्तू ही गतीमध्ये असते, मोशनमध्ये असते. इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज.
त्याची जी गतीची वस्तूची गती असते ती बदलत नाही. इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. त्याला आपण इनर्शिया ऑफ मोशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. ज्यावेळेला आपला जो सिलिंग फॅन आहे, सिलिंग फॅन बऱ्याचदा आपण बंद केल्यानंतरसुद्धा फिरत राहतो. त्याचं कारण म्हणजे इनर्शिया ऑफ मोशन हे आहे त्याचं मुख्य कारण. त्यासोबतच पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट्स अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. तुम्ही बसमध्ये बसलेले असताना जर बस अचानकपणे थांबली, अशा वेळेला काय होते, आपल्याला जर्क मिळतो, आपण पुढे ढकलल्या जातो. हे दोन्ही उदाहरणं इनर्शिया ऑफ मोशनचे आहेत. बघा, 2 प्रकारचे आपण इनर्शिया शिकलो. पहिला आहे इनर्शिया ॲट रेस्ट अँड म्हणजेच इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, आणि दुसरा इनर्शिया ऑफ मोशन. तिसरा आहे डायरेक्शनल इनर्शिया. द इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूची जी इनहेरंट प्रॉपर्टी आहे, ड्यू टू विच की ज्यामुळे द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन, वस्तूची दिशा बदलली जात नाही, गती बदलली जात नाही, इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. त्याला आपण डायरेक्शनल इनर्शिया असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, द पॅसेंजर सिटिंग इन इट आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. याचं उदाहरण म्हणजे काय, जर एखादी गाडी, इफ अ व्हेकल इन मोशन गतीमध्ये असेल, एखादी गाडी जर गतीमध्ये असेल अलॉंग अ स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेने चालणारी जर गाडी एका विशिष्ट गतीमध्ये असेल, तर त्यावेळेला सडनली टर्न्स, अचानकपणे जर समजा एका बाजूला झुकली, तर त्यामध्ये बसलेले जे काही पॅसेंजर्स आहेत ते सुद्धा त्याच्या विरुद्ध बाजूला फेकले जातात. याला डायरेक्शनल इनर्शिया असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण 3 प्रकारच्या इनर्शिया शिकलो. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ मोशन अँड डायरेक्शनल इनर्शिया. ह्या 3ही इनर्शियाचे प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. आता प्रेशर बघूया आपण. प्रेशर म्हणजे काय. यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड द टायर्स ऑफ 2 व्हीलर्स अँड 4 व्हीलर्स गेटिंग प्रेशराइज्ड. 2 चाकी आणि 4 चाकी गाड्यांचे जे चाकं आहे ते तुम्हाला प्रेशराइज्ड होताना पाहिले असेल. द एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल ऑर अ डिजिटल मीटर शोविंग द डिजिटल रीडिंग ऑफ प्रेशर. तुम्ही अशा मशीनसुद्धा पाहिलेल्या असेल, जे हवा भरणाऱ्या मशीन्स आहेत त्यांच्यापाशी डायल असते एक प्रकारचं, म्हणजे त्या चाकामध्ये किती हवा आहे किंवा हवेचा दाब किती आहे हे पाहण्याचं ते यंत्र असतं. द मशीन फिल्स द प्रेशर टू अ सर्टन व्हॅल्यू. मशीन काय करते, त्या विशिष्ट चाकामध्ये हवा भरण्याचं काम करते. यू आर अवेअर दॅट अ फोर्स हॅज टू बी अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन द बायसिकल टायर विथ अ हँड पंप. हाच अनुभव तुम्ही बायसिकलच्या म्हणजेच सायकलच्या चाकामध्ये सुद्धा हवा भरतेवेळी तुम्हाला लक्षात आला असेल. बाय अप्लाइंग फोर्स, ज्या वेळेला आपण बल प्रयुक्त करतो, एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड, त्यावेळेला हवेचा दाबसुद्धा वाढतो. अँड देन द एअर इज पुश्ड इन टू द टायर, त्यावेळेला हवा त्या चाकाच्या आतमध्ये प्रवेश करते. आर फोर्स अँड प्रेशर रिलेटेड. मग फोर्स अँड प्रेशर म्हणजेच बल आणि दाब आणि बल जे आहे हे एकमेकांशी संबंधित आहेत का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. आपण आता ते बघूया. 3री ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी समजून घ्या. टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स. अत्यंत शार्प अशा प्रकारचे खिळे आपल्याला घ्यायचे, पॉइंटेड, तीक्ष्ण अशा प्रकारचे. अँड पुश देम इन टू अ वुडन प्लँक बाय हॅमरिंग ऑन देअर हेड्स. त्यांच्या हेडला पहा, लक्षात घ्या, खेळाचे 2 भाग असतात किंवा 2 बाजू असतात. ज्या भागावर आपण ठोकतो तो भाग म्हणजे त्याचा हेड, आणि जो तीक्ष्ण असतो तो दुसरा भाग. तर आपल्याला हेडचा जो भाग आहे, ज्या बाजूने ठोकतो, त्यावर जर समजा आपण खिळा एखाद्या लाकडी पाटीवर ठेवला, लाकडी फळीवर ठेवला, आणि त्याला जर आपण दुसऱ्या बाजूने ठोक दिला, तर तो खिळा आतमध्ये प्रवेशित होणार नाही. त्याउलट, नाऊ टेक अ नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लँक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड हेड. आता दुसऱ्या ज्या भागाकडून आपण ठोकतो तो भाग वर, आणि जो भाग पॉइंटेड आहे, तीक्ष्ण आहे, तो भाग फळीकडून घेऊन आता ठोककाम करा.
When pressing the drawing pins into a drawing board, they get into the board easily. अशा वेळेला ते ड्रॉइंग पिनसुद्धा ड्रॉइंग बोर्डमध्ये अशा सहजपणे आतमध्ये जाताना तुम्हाला दिसतील. खिळासुद्धा आतमध्ये टोचल्या जाईल. बाय अप्लाइंग अ फोर्स म्हणजे बल प्रयुक्त केल्यानंतर यूजिंग द थंब वन कॅन पुश द पिन इंटू द बोर्ड. बल आपण प्रयुक्त केल्यानंतर साध्या बोर्डमध्ये सुद्धा टाचण्या म्हणा किंवा पिन्स म्हणा त्याचा प्रवेश करतात. ऑन द कॉन्ट्ररी त्या व्यतिरिक्त व्हाईल प्रेसिंग ऑर्डिनरी पिन्स इंटू द बोर्ड विथ अ थंब द थंब मे गेट हर्ट. ऑर्डिनरी पिन असतील तर त्या मात्र आपल्या अंगठ्याला दुखापत करतात, इजा पोहोचवण्याचं काम करतात. व्हॉट डज दिस सिम्पल एक्सपेरिमेंट टेल. हा प्रयोग आपल्याला काय दाखवतो किंवा काय शिकवतो. द नेल इझिली पेनिट्रेट्स इन टू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड. खिळा हा सहजपणे जे पॉइंटेड एंड आहे त्याचं तीक्ष्ण जे बाजू आहे त्या बाजूकडून सहजपणे पेनिट्रेट करतो, प्रवेश करतो. फ्रॉम धिस यू विल नोटीस दॅट व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन द हेड ऑफ द नेल इट इज इझी टू हॅमर इट इन टू द प्लँक. म्हणजे तीक्ष्ण बाजूला आपण जर त्या लाकडी पळीवर ठेवलं आणि जो ठोकण्याचा भाग आहे तो वरच्या बाजूला, त्याला हेड म्हणतो आपण खिळ्याचं, त्या भागावरून जर समजा दाब दिला तरी लाकडी फळीमध्ये तो थोड्या प्रमाणात तरी छेद करेल, प्रवेश करेल. यूज युअर ब्रेन पॉवर. लक्षात घ्या, तुमचं ब्रेन आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे आपल्या बुद्धीचा आपल्याला वापर करायचा आहे. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स. म्हणजे भाजीपाला कापणं सहज सोपं होतं. फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ. जो चाकू धारदार असतो त्याच्या मदतीने आपल्याला फळे किंवा भाजीपाला कापणं सोपं जातं. अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. जो चाकू हा ब्लंट असतो म्हणजे पूर्णपणे त्याला धार नसते, तो आपल्याला त्याच्या मदतीने आपल्याला फळे भाजीपाला कापता येणार नाही. वाय डज दिस हॅपन. असं का बरं होते. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. हे डेफिनेशन आहे, तुम्हाला पाठ करून घ्यायचे आहे. प्रेशरची डेफिनेशन आहे. एखाद्या वेळेला जर बल प्रयुक्त केलं असेल आणि तेही परपेंडिक्युलरली म्हणजे 90 अंशाच्या कोणामध्ये जर समजा आपण बल प्रयुक्त करत असेल एका युनिट एरियावर, तर त्याला प्रेशर असं म्हणतात. म्हणून प्रेशरची व्याख्या काय आहे. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. दाब म्हणजे काय, तर जर समजा आपण एखाद्या युनिट एरियावर बल प्रयुक्त करत असेल ते पण परपेंडिक्युलर, ठीक आहे, तर त्याला प्रेशर असं म्हणतात. हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे. प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इज अप्लाइड. ज्या एरियावर आपण फोर्स देतो त्याला आपण बलानेच भागलं तर प्रेशर आपल्याला काढता येतो. प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन एरिया इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट. सध्या परिस्थितीमध्ये आपण काय पाहतो आहोत, तर फक्त जो बल आपण एका युनिट एरियावर प्रयुक्त करतो आहोत जो परपेंडिक्युलरला आहे त्याचाच फक्त आपण अभ्यास करतो आहे सध्या परिस्थितीमध्ये, ठीक आहे. युनिट ऑफ प्रेशर. मग आपण प्रेशर शिकलो तर आता त्याचं आपल्याला युनिटसुद्धा शिकावं लागेल. युनिट म्हणजे एकक, ठीक आहे. प्रेशरचं म्हणजे बलाचं दाबाचं जे एकक आहे ते आपण पाहूया. प्रेशर. द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन म्हणजेच यन. बलाचं जे युनिट आहे ते काय आहे, न्यूटन म्हणजेच यन आहे. एरिया इज मेजर्ड इन मीटर स्क्वेअर. एरिया हा मीटर स्क्वेअरमध्ये आपण मोजतो किंवा स्क्वेअर मीटरमध्ये मोजतो. देअरफॉर द SI युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण टाकलं बलाचं एकक फोर्सचं एकक काय आहे तर यन, न्यूटन, बरोबर आहे. आणि एरिया कशात मोजतो आपण तर मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटरमध्ये, म्हणून न्यूटन मीटर स्क्वेअर हा त्याचा एकक राहील. प्रेशरचं एकक काय आहे असा प्रश्न विचारला तर न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. इट इज नोन ॲज पास्कल. त्यालाच पास्कलसुद्धा म्हणतात. पास्कलला PA या चिन्हाने दर्शविलं जातं. इन ॲटमॉस्फेरिक सायन्स द युनिट ऑफ प्रेशर इज बार. 1 बार इक्वल्स टू 10⁵ पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. प्रेशर ही स्केलर क्वांटिटी आहे, ठीक आहे. इट्स नॉट द वेक्टर क्वांटिटी, इट्स अ प्रेशर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी. इफ एरिया इन्क्रीजेस. जर जो क्षेत्र आहे, एरिया जो आहे जर वाढला, प्रेशर रिड्युसेस फॉर द सेम फोर्स. प्रेशर काय होतं, कमी होतं. एरिया वाढला तर प्रेशर कमी होतं.
अँड इफ द एरिया डिक्रीजेस, जर एरिया कमी केला तर प्रेशर आपल्याला वाढलेलं दिसेल फॉर द सेम फोर्स. म्हणजे काय, जास्त जर एखादा खिळा असेल, बोथट असेल, त्याचं क्षेत्र पहा तुम्ही खालचं हे जास्त असतं आणि तीक्ष्ण खिळाचं क्षेत्र हे कमी असतं. तीक्ष्ण खिळा ऑटोमॅटिकली प्रेशर जास्त क्रिएट करतो, तो आतमध्ये प्रवेश करतो. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन द बॉटम सर्फेसेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. नैसर्गिक जे काही अनुकूलन झालेलं आहे उंटांच्यामध्ये, त्यांची जे पाया आहे ते ब्रॉड झालेले आहे. हिन्स द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन द लार्ज एरिया अँड द प्रेशर ऑन द सँड इज रिड्यूस. म्हणूनच ते जेव्हा वाळवंटामध्ये चालत असतात, त्या रेताळ प्रदेशामध्ये चालतात, तर त्यावेळेला त्यांचं वजन त्या रेतीमध्ये जे काही पाया आहे त्यांचे, त्या गादीसारखे पायामुळे एरिया हा डिवाईड झालेला असतो. ते सरळपणे त्या रेतीमध्ये चालू शकतात. दिस इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड अँड इट बिकम्स इझी टू वॉक. जर ते खिळ्यासारखे तीक्ष्ण असते तर त्यामध्ये चालणं त्यांना कठीण गेलं असतं, सहजपणे चालू शकले नसते. प्रेशर ऑन सॉलिड्स. सॉलिड म्हणजे स्थायूवर प्रेशर, दाब कसा पडतो. ठीक आहे. एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर. एअर प्रेशर जो आहे तो हवेमध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त ते होत असतं. व्हेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड. जेव्हा आपण एखाद्या सॉलिड म्हणजेच स्थायू वस्तूवर बल प्रयुक्त करतो, वजन ठेवतो, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट. त्यावर वजन असल्याकारणाने प्रेशर, दाब, ठीक आहे, बल दिल्यानंतर दाब त्या ठिकाणी निर्माण होतो. धिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. या प्रेशरमुळे काय होतं, हे प्रेशर कशावर अवलंबून असतं तर व्हॅल्यू ऑफ वेट म्हणजे वजनाची जी काही किंमत आहे आणि त्यासोबत कॉन्टॅक्ट एरिया किती त्या वस्तूमधला किती दूर आहे यावर ते अवलंबून असतं. डू द ॲक्टिव्हिटी ॲज डिपिक्टेड इन द फिगर 3.5. 3.5 या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. व्हॉट इज सीन, काय दाखवलेलं आहे पहा. फोर्स अँड प्रेशरमधला संबंध आपल्याला इथे दाखवलेला आहे बघा. एक 2 बॉक्स ठेवलेले आहे, लाकडी फळी ठेवलेली आहे, त्याच्यावर पुस्तकं ठेवलेली आहे. पुस्तकं जर समजा विभागून ठेवले तर त्यावर वजन जास्त पडणार नाही, पण एकाच ठिकाणी पुस्तकं एकावर एक रचल्यानंतर मात्र ती पाटी वाकलेली आपल्याला दिसते आहे. लक्षात तुमच्या आलेलं असेल. ही क्रिया आपल्याला करायची आहे. ठीक आहे. यू मस्ट हॅव सीन अ व्हेजिटेबल व्हेंडर कॅरिंग अ बास्केट ऑन हर हेड. व्हेजिटेबल व्हेंडर जे आहे म्हणजे आज आपल्या घरासमोरून भाजीपाला जे एका टोपल्यामध्ये विकणारे आपल्याला पाहायला मिळतात. शी कीप्स अ ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ ऑन द हेड. ती काय करते, एक कापड घेते, फडकं घेते आणि त्याला गोल अशी चुंबड बनवून ती डोक्यावर ठेवते बिलो द बास्केट. हाऊ डज इट हेल्प. मग याच्यामुळे मदत काय होते तर ते जे वजन आहे ते डोक्यावर एक संथपणे पडत नाही आणि ते डिवाईड होतं वजन. ठीक आहे. वी कॅन नॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर अ लाँग टाईम. आपण एकाच ठिकाणी आपण उभं जर राहतो म्हटलं तर ते आपल्याला योग्य होत नाही. बऱ्याच वेळासाठी आपण एकाच ठिकाणी उभं राहू शकत नाही. हाऊ देन कॅन वी स्लीप ऑन अ प्लेस फॉर 8 अँड ऑड अवर्स. मग 8 ते 10 तास किंवा 8पेक्षा जास्त घंटे मग आपण एका ठिकाणी झोपणार कसं, आहे की नाही. फॉर स्काईंग ऑन आईस. वाय आर लॉंग फ्लॅट स्काय यूज. आता इथे एक प्रश्न विचारलेला आहे. बर्फाळ प्रदेशात जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी स्काईंग हा एक खेळ असतो. लाकडी पळी दिलेली असते, बर्फावरती घसरते आणि त्याचा एक खेळ होतो, बरोबर आहे. तर मग त्या पातळ अशा प्रकारच्या असतात आणि फ्लॅट असतात. त्या का बरं वापरतात तर त्यावरून त्याचं घर्षण जे आहे ते झालं पाहिजे आणि तिथलं प्रेशर जे आहे ते कमी झालं पाहिजे यासाठी असतं. प्रेशर ऑफ लिक्विड हे झालं आपण प्रेशर ऑन सॉलिड. आता प्रेशर ऑन लिक्विड. लिक्विडमध्ये कशा प्रकारचं प्रेशर तयार होतं. ॲक्टिव्हिटी 1 पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे पहा. टेक अ प्लास्टिक बॉटल. प्लास्टिकची एक बॉटल घ्या. टेक अ 10 सेंटीमीटर लॉंग पीस. प्रेशर ऑफ लिक्विड यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ॲक्टिव्हिटी पहा. टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे. टेक अ 10 सेंटीमीटर लॉंग पीस ऑफ ग्लास. 10 सेंटीमीटर लांब अशा प्रकारचा काचेचा तुकडा आपल्याला ग्लास ट्यूबचा तुकडा घ्यायचा आहे. ऑन विच रबर बलून कॅन बी फिटेड. ज्यावर आपल्याला रबरी फुगा आपल्याला लावता येईल. वॉर्म अप वन एंड ऑफ द ग्लास ट्यूब. त्याचं जे ग्लास ट्यूबचं एक टोक आहे आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे. ठीक आहे. वॉर्म करायचं आहे म्हणजे थोडंसं कोमट करायचं आहे. अँड जेंटली पुश इन द बॉटल ॲट अबाउट 5 सेंटीमीटर फ्रॉम द बॉटम.
त्याची रचना अशा पद्धतीची करायची आहे. पहा आकृतीमध्ये दाखवलेली आहे. एक बॉटल घेतली, त्या बॉटलला आपण खाली तळाशी छिद्र पाडलं आणि त्याला एक छोटी ग्लासची नळी लावलेली आहे. त्याला एका बाजूला आपण बलून लावलेला आहे. ठीक आहे. टू अवॉइड द वॉटर लिकेज अप्लाय मोल्टन वॅक्स ऑन द साईड ऑफ द ग्लास ट्यूब. इथून पाणी गळलं नाही पाहिजे. या आकृतीमध्ये पहा, इथून पाणी गळायला नको म्हणून इथे वॅक्स जे असतं ते आपण तिथे लावू शकतो. वॅक्स लावल्यामुळे काय होईल, पाणी त्यामधून गळती होणार नाही. नाव फिल वॉटर स्लोली इन द बॉटल अँड सी हाऊ द बलून इन्फ्लेट्स. पाणी हळूहळू त्या बॉटलमध्ये भरल्यानंतर तो फुगा कसा हळूहळू फुगतो ते आपल्याला पाहायचं आहे. व्हॉट इज ऑब्झर्वड, काय निरीक्षण केलं तर ज्या वेळेला पाणी म्हणजे लिक्विडमध्ये आपण कशा प्रकारचा दाब घडून येतो ते शिकण्यासाठी म्हणून हा प्रयोग केलेला आहे. पाण्याचा जो दाब आहे तो सर्व बाजूंनी पडत असतो. बलून्स ज्या वेळेला आपण पाणी त्या बॉटलमध्ये भरतो तर त्यावेळेला बॉटलच्या मधून जे छिद्र आपण पाडून त्या काचेच्या नळीला लावलेला जो बलून आहे तो फुगतो. फुगतो म्हणजे एका विशिष्ट दाबामुळे तो फुगतो. यावरून आपल्याला लक्षात येते की त्याच्या सभोवताली सगळ्या बाजूवर एकसारखा दाब पडतो आहे. ठीक आहे. द प्रेशर ऑफ वॉटर ॲक्ट्स ऑन द साईड ऑफ बॉटल ॲज वेल. त्यासोबतच प्रेशर ऑफ वॉटर, पाण्याचा जो दाब आहे, ऑन द साईड ऑफ द बॉटल ॲज वेल, बॉटलच्या साईडवर सुद्धा त्याचा दाब पडतो आहे हे आपल्याला लक्षात येतं. हे पहिली एक कृती झाली. आता दुसरी कृती काय आहे पहा. ॲक्टिव्हिटी 2मध्ये टेक अ प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे. पिअर्स इट विथ अ थिक निडल ॲट द पॉईंट्स 1, 2, 3 ॲज शोन इन द फिगर 3.7. 3.7मध्ये पहा लेवल अँड प्रेशर ऑफ लिक्विड पहा. त्याच्यात 1, 2, 3 खालपासून आपल्याला नंबरिंग करायची आहे. पहिलं छिद्र खाली, त्याच्यावरती दुसरं, त्याच्यावरती तिसरं. अशा पद्धतीने केल्यानंतर फिल वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट. संपूर्णपणे त्या बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे ॲज शोन इन द फिगर. वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. त्यामधून आपल्याला फवारे पाण्याचे जे आहेत तुषार निघताना दिसतील. ॲज शोन इन द फिगर, आकृतीमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे, वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोजेस्ट टू द बॉटल. पहा, सगळ्यात वरचं जे आहे ते बॉटलच्या जवळ पाणी त्याचं पडते आहे. दुसऱ्याचं त्याच्या थोडंसं दूर आणि तिसऱ्याचं थोडंसं वर, म्हणजे फर्स्ट नंबरचं सर्वात दूर फेकते आहे पाणी. बरोबर आहे. Also jets coming out from the two holes at the same level fall at the same distance from the bottle. What is understood from this? यावरून काय लक्षात आलं. At any one level the liquid pressure is the same. लिक्विड प्रेशर हे कुठल्याही ठिकाणी सारखंच असतं. Also the pressure increases as the depth of the liquid increases. पाण्याची जशी जशी डेप्थ वाढत जाईल, खोली जशी जशी वाढत जाईल, प्रेशरसुद्धा त्यावर जास्त पडत जाईल. ठीक आहे. हे आपण पाहिलं लिक्विडवर कशा प्रकारचं प्रेशर पडतं. आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहे, तो म्हणजे गॅस प्रेशर. पहा, सॉलिडवर पाहिलं दाब कसा पडतो, लिक्विडवर पाहिलं. आता आपण वातावरणाचा दाब तर पाहणारच आहे, त्याशिवाय पहिल्यांदा पाहणार आपण वायूवर कशा प्रकारे दाब पडतो, गॅस प्रेशर. इफ अ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ. जर समजा आपण एखादा फुगा आपण फुगवला, इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ, हवा आपण आपल्या तोंडाने जर एखाद्या फुग्यामध्ये फुगवली, इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साईड्स. तो एकाच बाजूने फुगतो का नाही, तर तो संपूर्ण त्याच्या बाजूने फुगतो. इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन द बलून. पिन होल जर समजा असेल, त्यामध्ये छोटंसं छिद्र असेल, एअर लीक्स आउट, त्यामधून हवा बाहेर येते. अँड द बलून डज नॉट इन्फ्लेट फुल्ली. आणि त्यामुळे मग पूर्णपणे तो फुगा फुगू शकत नाही, कारण त्याचे छिद्र पडलेलं असतं. इट इज रिअलाइज्ड दॅट लाईक अ लिक्विड gas also exert pressure on the wall of the container in which it is enclosed. ज्याप्रमाणे लिक्विडमध्ये संपूर्ण बाजूला प्रेशर असतं, दाब असतो, त्याच प्रकारे हवेमध्ये हवेचा दाबसुद्धा चारही बाजूनी सभोवताली असतो. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. ऑल गॅसेस अँड लिक्विड याला एकच नेम आहे, फ्लुइड. म्हणजे जे वाहून जाणारे पदार्थ असतात त्यांना फ्लुइड्स असं म्हणतात. Fluids in a container exert pressure from within on the walls and bottom of the container. फ्लुइड काय करते, कंटेनरचं
एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन, म्हणजे त्याच्या आतमध्ये आणि वॉल्सवर, त्याच्या भिंतीवर सुद्धा प्रेशर क्रिएट करतं. आणि त्यासोबतच बॉटम ऑफ द कंटेनर, त्याचा जे काही बुडाचा भाग आहे त्यावर सुद्धा ते कार्यरत असतं. A fluid enclosed in a container exerts its pressure equally in all direction at a point within the fluid. फ्लुइड एखाद्या भांड्यामध्ये जर समजा काही पाणी वगैरे भरून ठेवलेलं असेल तर त्याचं जे दाब आहे तो त्याच्या संपूर्ण दिशांवर पडतो. म्हणजे ज्याची जे कंटेनरची डायरेक्शन आहे किंवा त्याची जे काही बाजू आहे त्यावर ते पडतं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा एक महत्त्वाचा भाग आहे या पाठामधला. बघा, एअर सराउंड द अर्थ फ्रॉम ऑल साईड. पृथ्वीच्या सभोवताली हवेचं एक कवच आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. त्याला आपण वातावरण असं म्हणतो. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट ऑफ टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. वातावरणाचा जो कवच आहे किंवा थर आहे हा 16 किलोमीटर पृथ्वीपासून वरच्या भागाला आहे. इट फर्दर एक्सटेंड अप टू अबाउट 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. नंतर तो पुढे 16 किलोमीटरपासून 400 किलोमीटर अंतरापर्यंत अत्यंत विरघळत्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे की जे प्रेशर हवेच्यामुळे तयार झालेलं आहे त्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड इट कंटेन्स एअर. 3.58 मध्ये दाखवलेला आहे. एका सरळ भागावर जर समजा वातावरणाचा दाब पडतो आहे तर तो कशा प्रकारचा पडेल. सर्वात जास्त खालच्या भागामध्ये तो आपल्याला पडताना दिसेल. वेट ऑफ धिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ. तो कशामुळे पडलेला आहे तर वेट ऑफ धिस एअर, त्या हवेच्या दाबामुळे तो सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या केंद्रावर पडलेला दाब आहे. दिस मीन्स दॅट, यावरून आपल्याला लक्षात येतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ द वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. यावरून आपल्याला लक्षात येतं की वातावरणाचा जो दाब आहे तो एक इज द रेशो ऑफ धिस वेट. म्हणजे वजनाचं जे काही प्रमाण आहे, रेशो आहे, जो डिवाईड केलेला असतो एरिया ऑफ द सरफेस एरियाला डिवाईड केल्यानंतरचा तो त्यामुळे तयार झालेला आहे. ठीक आहे. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. समुद्र पातळीपाशी जे काही हवेचा दाब असतो त्याला आपण 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर असं मोजतो. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. जसजसं आपण समुद्र पातळीपासून वर जातो एअर प्रेशर जे आहे ते कमी होत जातं. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 1 ॲटमॉस्फिअर इक्वल्स टू 101 × 10³ पास्कल. पी ए म्हणजे पास्कल. इक्वल्स टू 1 बार, त्यालाच आपण 10³ m बार असं म्हणतो. आणि 1 m बार इज इक्विव्हॅलेंट टू 10⁻² म्हणजेच 10² पास्कल, हेक्टो पास्कल त्याला आपण म्हणतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज स्पेसिफाईड इन द युनिट्स m बार ऑर हेक्टो पास्कल. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते त्याचं युनिट m बार आहे, त्यालाच हेक्टो पास्कल आपण म्हणतो. HPA असं आपण त्याला दर्शवतो. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते सभोवताली सारखं असतं. हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड. मग हे प्रेशर कसं क्रिएट होत असेल. इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज कंटेनर. जर हवा एका बंद भांड्यामध्ये असेल. द एअर मॉलिक्युल्स इन रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल्स ऑफ द कंटेनर. सततपणे त्या बंद झालेल्या कंटेनरच्या भिंतींवर हवेचे कण जे आहेत ते रँडम मोशनमध्ये म्हणजे इतस्ततः पसरलेले असतात, ते मारा करतात त्या भिंतींवर. इन धिस इंटरॅक्शन अ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. या स्थितीमध्ये एक फोर्स तयार होतो जो त्या कंटेनरच्या म्हणजेच त्या भांड्याच्या भिंतीवर जाऊन आदळतो. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू धिस फोर्स. आणि अशामुळे प्रेशर दाब हा निर्माण होतो. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड्स. अशाच प्रकारचं वातावरणीय दाब आपल्या डोक्यावर सुद्धा पडत असतो. हवेवर द कॅव्हिटीज इन आवर बॉडी ऑल्सो फिल्ड विथ एअर. आपल्या कॅव्हिटीज, आपल्या शरीरातल्या कॅव्हिटीजसुद्धा हवेने भरलेल्या आहेत. अँड आर्टरीज अँड व्हेन्स आर फिल्ड विथ ब्लड. आणि आर्टरीज, व्हेन्स जे आहेत ते आपल्या रक्ताने भरलेले आहेत. देअरफोर वी डू नॉट गेट क्रश्ड अंडर वॉटर. म्हणूनच आपण
त्या दाबाने दाबल्या जात नाही. अँड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲज द प्रेशर इज बॅलन्स, दोन्ही प्रेशर जे आहे ते बॅलन्स होऊन जातात. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड बॉडी प्रेशर. द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट. नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वीचं जे ॲटमॉस्फेरिक म्हणजेच वातावरणीय दाब जो आहे तो उंचीनुसार कमी कमी होत जातो. डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम द सी लेवल ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवलेला आहे पहा, या ठिकाणी दाखवलेला आहे. जशी जशी समुद्र सपाटीपाशी जाल तर त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर पर स्क्वेअर एवढा दाब असतो. जसं जसं वर जाऊ आपण तसं तसं त्याचा दाब कमी होताना दिसतो. हे मॉलिक्युल्स पहा, जे छोटे छोटे डॉट्स आहे, जास्त कुठे आहे तर समुद्र सपाटीपाशी जास्त आहे आणि वर विरळ झालेली आहे, त्याचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, या आकृतीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल. आता या आकृतीमध्ये पहा, इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर दाखवलेलं आहे बरोबर. ठीक आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. ॲट द सी लेवल द ॲटमॉस्फेरिक प्रेशर 101 × 10³ 10 क्यूब पास्कल इज ॲक्टिंग ऑन द टेबल टॉप ऑफ साइज 1 मीटर स्क्वेअर. अंडर सच अ हेवी प्रेशर वाय डझंट द टेबल टॉप क्रम्बल डाऊन. एवढं असूनसुद्धा तो टेबल टॉप का बरं क्रम्बल डाऊन नाही होत, चुरगळत का नाही? तर याचं कारण आपल्याला माहिती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जेवढं असतं तेवढंच खालून त्या याचंसुद्धा प्रेशर असतं आणि ते बॅलन्स झालेलं असतं. ठीक आहे, या ठिकाणी एक ग्राफ दिलेला आहे, त्याचं निरीक्षण करा. एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर दाखवलेलं आहे आणि एक्स ॲक्सेसवर हाईट दाखवलेली आहे, वाय ॲक्सेसवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर दाखवलेला आहे. तर तो बॅलन्स झालेला असतो. ठीक आहे, हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरबद्दल आपण पाहिलं. तर बायंड फोर्स काय आहे, बायंड फोर्स आणि उरलेला जो पाठ आहे आपण हा पुढील भागामध्ये अभ्यासू. ठीक आहे.